त्याच्या व्यतिरिक्त कोणीही त्या ठिकाणी आढळणार नाहीये. जर आढळला तर तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. फक्त खेळाडू कक्ष आरक्षित आहे. खूप सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम यावेळेला आपण पाहू शकतात एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुसज्ज असं मैदान. खूप चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन ऑल इज वेल. ही स्पर्धा आपण पाहू शकतायत अनुभवतायत. खूप चांगल्या प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं. योगेश गायकवाड यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. विठ्ठल रुक्मिणी इलेक्ट्रिक हार्डवेअर यांनी सुद्धा मात्र आपण पाहतोय की शुभेच्छा दिल्यात की एक नंबर आयोजन केलं गेलंय. या शुभेच्छांचा हकदार आहेत रॉकी ग्रुप. हे फक्त नाव नाहीये, रॉकी ग्रुप हे ब्रँड आहे. हे आपण सातत्याने पाहिले पालघर जिल्ह्यामध्ये. फक्त नाव मोठं असून चालत नाही, तर तुमचं काम सुद्धा तेवढं मोठं असावं लागतं. हे सातत्याने आपण जाणलंय आणि कित्येक वर्षापासून आपण पाहतो ही क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते. पहिला चेंडू ऑन साइडला, फटका चांगला आहे, मिडल ऑफ द बॅटने स्वीट टायमिंगने चेंडू मात्र यावर आपण पाहतो कनेक्ट केला गेलाय. गोड आवाजात गोड रॉकी ग्रुप षटकार. 6 धावा. थँक्यू डिझर, थँक्यू. वेलकम बॅक. पहिल्या चेंडूवर अटॅकिंग मूड मध्ये यावेळेला पाहायला मिळतात मिस्टर गुरु. 6 धावा. यावेळेला पाहिलं न्याळलं सरळ चेंडू मात्र यावेळेला निघून जाते. गुरुला सुद्धा ठाऊक होतं यावेळेला मात्र विरल नायर आहे समोर. आणि यावेळेला आपण पाहू शकतात की जो रिच वाईट ज्याला म्हटलं जातं, कारण तुम्ही जेव्हा स्टान्स घेता त्यावेळेला मिडल स्टंप वरून तुम्ही जर थोडा फार जरी हलकासा तुम्ही जर स्टान्स घेतायत ऑफ स्टंपच्या बाहेर तर तुम्हाला रिच वाईट. ऑन साइडला शॉर्टपुलचा फटका यावेळेला पाहायला मिळतोय. करण मात्र थोडीशी चुकी करतायत आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. कारण क्रिकेटच्या मैदानात चुकीला माफी नाही हा मात्र शब्द कदाचित या क्रिकेटच्याच साठी मात्र बनला गेलाय. दगडी चाळ मधला हे आपण पाहतो. धावांची गती जर आपण पाहिली तर 8 चेंडू फेकून झाले ते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा. प्रथम फलंदाजी करताना साई स्पोर्ट्स सरावली बी हा संघ पाहायला मिळतोय. गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर ज्याने मात्र राहुलने काही जबरदस्त आक्रमकता दाखवली होती गेल्या मॅच मध्ये. 4 गडी बाद केले होते. थँक्यू जतीन. फुलटॉस चेंडू, जैसी गेंद वैसी नसीहत. चेंडूला मात्र पाठवलंय. यावेळेला आपण पाहू शकताय 6 धावन करता. व्हॉट अ शॉट, सुपर टायमिंग, मॅग्निफिसंट टायमिंग. या वेळेला आपण पाहतोय 14 धावा फलकावर. काय सुपर टायमिंग सहित फलंदाजी करताना गुरु इज ऑन फायर. सुपर बॅटिंग. खोलवर चेंडू होता. ऑन साइडला बॅट अँड पॅड ड्राईव्ह खेळला जातोय. मात्र करण या वेळेला काय करतायत, बॅकअप चांगला मिळाला तर थोडंफार यावेळेला चुकी होत असताना, कारण हा मोठा मंच आहे, मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या स्पर्धेमध्ये माझ्या मते तरी आय थिंक सो की करण पाटील आणि त्यांचे संघ मात्र मोठ्या स्पर्धेमध्ये प्रथमतः खेळतात. या अगोदर 50,000ची स्पर्धा सुरू आहे चिखलपाडा येथे. या ठिकाणी प्रथमतः एंट्री त्या ठिकाणी पाहायला मिळाली. परंतु हे 1 लाखाच्या वरती लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये जर आपण विचार केला तर प्रथमतः खेळता थोडासा दबाव असेल, परंतु त्या दबावाला न जुमानता चांगला खेळ करणं हे तुमच्या हातामध्ये आहे. यावेळेला टप्पापर्यंत सरळ चेंडू निघून जातोय निर्धावच्या स्वरूपात. यावेळेला आपण पाहू शकताय धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर मात्र यावेळेला आपण पाहू शकताय फलंदाज बाद आहे. हिट विकेट स्वयंचित यावेळेला बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 15 धावा. पहिला गडी बाद यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा धक्का राकेशच्या स्वरूपात. बॅक टू द डगआउट. राकेश गॉन. सुंदर
सर थँक्यू. ब्लाइंड सिंगर महाराष्ट्राला लाभलेला एक गोड आवाज अर्थातच अमोल जाधव यांना मानाचा सलाम असेल. काय जबरदस्त आवाज आपण पाहतो. एक देवाने दिलेली देणगी आणि त्याचं कलाकार मध्ये रूपांतर हा खूप मोठा प्रवास आणि त्यांची जिद्द या खरोखरच या सर्व कर्तृत्वाला मानाचा मुजरा आहे. धावसंख्या 15, लॉस ऑफ 1 विकेट, 15 धावा, एक गडी बाद, एक षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. मॅच नंबर 7 आपल्याला पाहायला मिळते. गुरु 15 धावांची खेळी करतोय. एका एंडने गुरुची बॅट तळपले. ऑन साइडला फटका चांगला आहे. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. सूर्यकुमार यादव ची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळतोय. 6 धावा. गुड शॉट बाय गुरु. आई एकविरा माऊली ग्रुप वेलंगी ऋषी पाटील यावेळेला उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा जबरदस्त खणखणीत षटकार यावेळेला पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला मात्र पाठवलंय. जबरदस्त आक्रमकता काय असते. 55वा षटकार या स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळतोय. यावरून सिद्ध होतं या स्पर्धेची क्वालिटी काय आहे. 9 दिवसांमध्ये जर पहिल्याच दिवसामध्ये मला वाटतं या ठिकाणी आपण पाहतो जवळजवळ 80च्या घरात जातील षटकार, तर 9 दिवसांमध्ये कॅल्क्युलेशन करून आपण पाहू शकतात की खूप काही षटकार आपल्याला पाहायला मिळतील. कारण आमच्या लाडक्या प्रेक्षकांना काय हवं असतं, एंटरटेनमेंट. सामना कोणीही जिंको कोणीही हरो, परंतु चांगला उत्तम दर्जाचा खेळ व्हायला हवा. ऑन साइडला मात्र फटका चांगला इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 2च्या मदतीने. संघ जाऊन पोहोचतो 29 या धावसंख्येवर. गुरु मात्र यावेळेला 8 चेंडूमध्ये त्याच्या बॅट मधून 29 धावा येताना पाहायला मिळतात. 1 मॅन शो अशी खेळी करत असताना पाहायला मिळतोय. टॉस जिंकल्यानंतर टायगर स्पोर्ट्स या संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. किशोर गोलंदाजी मार्कवर एक उजव्या हाताचा एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. बॅटची एज घेऊन चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय इंटू द गॅप मध्ये. चेंडू फार वेगाने निघून जातोय. चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार. 4 धावा. धावसंख्या तब्बल 33 रन्स, 33 धावा, एक गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम सुपर लेंथ लाईन यावेळेला पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर गुरुची यावेळेला आपण पाहतो यष्टी उद्ध्वस्त केली जाते आणि मिळते यावेळेला सफलता ती किशोरला. किशोरच्या खात्यामध्ये 1 गडी आणि यावेळेला मात्र सांघिक 2 गडी बाद, 33 धावा. या विकेटच्या निमित्ताने या ऐकूया एक सुमधुर संगीत स्वयं. अप्रतिम फटका चांगला आहे. यावेळेला आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर यावेळेला आपण पाहू शकता तर ड्राईव्ह खेळला गेला होता. 1 धाव वर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते 34 धावा, 34 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 34 धावा, 2 गडी बाद अशी स्थिती आपण पाहू शकतात. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून घर बसले जे श्रोते मात्र युट्यूबचा आनंद घेत आहेत. या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जातं ते पाटील नेटवर्क. मॅन फ्रॉम नवली नितेश पाटील आणि महेश भोईर यांनी सुद्धा मात्र मॅन फ्रॉम कांद्रे यांनी शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. आणि त्यानंतर शुभम पादे या मॅचचा आनंद घेत असताना त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. पुनश्च एकदा कल्पेश पवार असतील त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. या सर्वांचा आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून संतोष भोईर मामा आणि रॉकी ग्रुपचं परिपूर्ण पुन्हा एकदा स्वागत आणि धन्यवाद या ठिकाणी आम्ही करीत आहोत. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 34. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. लास्ट विकेट 10 चेंडूमध्ये 33 धावा, 330च्या स्ट्राईक रेटने खेळले होते.
या ऑफ साइडला चेंडू मात्र सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलंय. एकदा वर्जित केली जाते. धाव संख्येत 9चा इशारा. कशा पद्धतीने तर यावेळेला आपण पाहू शकताय की तुम्हाला जर 90 अंशच्या कोनमध्ये तुम्हाला 3 क्षेत्ररक्षक ठेवता येणार नाहीयेत आणि त्याचंच कारण विरल नायर यांनी मात्र त्या ठिकाणी दर्शवलं गेलं आणि करण पाटील यांना मात्र ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगची रेश आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या या साईडला राहावं लागेल आणि त्याकरता मात्र ॲक्युरेट डिसिजन ही क्वालिटी दर्जाची ओळख आहे आणि दाखवत असताना यावेळेला आपण पाहतोय धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगलं क्रिकेट. रॉकी ग्रुप चषक 2022चा हा शानदार सोहळा. ऑन साइडला फुलटच चेंडूला यावेळेला आपण पाहतोय तोफा आता कबूल किया. 6 धावा आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी इंटू द क्राउड. वन शॉट. या षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. तब्बल 42 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. चेंडू फेकून झाले तर एक चेंडूचा खेळ एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 आहे राहुल. गेल्या मॅचचा हिरो ठरला गेला होता. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय निलेश. च्या बॅट मधून एक उत्तुंग फटका आला. पुन्हा एकदा मात्र सरळ बॅटने खेळला गेलाय. जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर शॉट. सुपर टायमिंग. 6 धावा. स्पेक्टॅक्युलर शॉट. या षटकार आणि धावसंख्या 48 धावा. 48 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. या वेळेला बॅक टू बॅक अँड बॅक टू बॅक 3 षटकार. जबरदस्त 3 in row. व्हाट अ बॅटिंग. सुपर टायमिंग. 6 धावा. क्या बात आहे निलेश. जबरदस्त यावेळेला आक्रमकता काय असते हे दाखवलंय राहुलच्या गोलंदाजीवर. 3 in row. सुपर बॅटिंग. मिडल ऑफ द बॅट ने चेंडू कनेक्ट करतायत. सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट. आता मात्र यावेळेला कमबॅक केलं गेलंय. थोडासा दिलासा दिला होता साथीदार एका क्षेत्ररक्षकाने जवळ जाऊन सांगितलं की राहुल तुझी लेंथ आहे तू विसरलायस आणि त्या लेंथला जर तुम्ही गोलंदाजी केली तर तू भल्या भल्या मात्र फलंदाजांना नाचू शकशील हे मात्र दाखवून दिलं आणि हा चेंडू मात्र या वेळेला मात्र पाहतोय आपण डॉट येतोय. या वेळेला ऑफस्टंपच्या बाहेर होता. ही लेंथ विसरला होता राहुल आणि या वेळेला मात्र निलेश सारख्या फलंदाजाला पुन्हा एकदा जीवनदान मिळालंय. आज मात्र निलेशने जणू काही मात्र नशिबाशी मैत्री केले असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ती जाऊन पोहोचते फलकावर. 55 धावा 2 गडी बाद 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर जबरदस्त आक्रमकता यावेळेला दाखवली जाते. यावेळेला टप्पा पडल्यानंतर वाईटचा इशारा. थोडासा दबाव आहे. विरल नायर या ठिकाणी वळत आहेत. जवळजवळ 5 वाजण्याच्या सुमारास 4 वाजून 59 मिनिटे झालेत आणि एक्सरसाइजचा थोडाफार मोका मिळाला होता. धावांची गती जर आपण पाहिली तर 56 धावा. 56 लॉस ऑफ 2 विकेट. ऑफ साइडला प्रथम फलंदाजी करताना यावेळेला आपण पाहतोय साई स्पोर्ट्स सरावली बी संघ आपल्याला पाहायला मिळतो आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. ऑफ साइडला हा चेंडू मात्र निघून येते. लॉंग ऑफ मध्ये वाईडिश ठेवला गेला होता. एकदा वर्जित केली जाते. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते साई स्पोर्ट्स सरावली बी या संघाची. 57 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्याच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतो टायगर स्पोर्ट्स हा संघ आपण पाहू शकतायत जो अपकमिंग यंगस्टरचा भरणा असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर राहुल पाटील यांची सुद्धा खूप मेहनत या स्पर्धेला आपण पाहू शकतात. आमच्या व्यासपीठावर रॉकी पाटील पाहायला मिळतात आणि या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय टेंबी खोडावे गावातील आणि या क्रिकेटच्या क्रीडा नगरीची आन बान शान मान सन्मान आदरणीय संतोषजी भोईर अर्थातच सर्वांचे लाडके मामा हे मात्र उपस्थित आहेत. सकाळच्या 17 पासून ते रात्रीपर्यंत मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने 9 दिवस आपल्याला पाहायला मिळतील.
खूप चांगलं मात्र श्रेय जाईल, कारण मामांचा एक शब्द हे प्रत्येक मात्र आयोजकांना ठाऊक असेल की मामाने जे सांगितले ते करून दाखवलंय आणि खरोखरच या रॉकी ग्रुपला पुन्हा एकदा सलाम असेल. धावसंख्या 57 आणि खास करून त्यामध्ये भर पडली गेल्या वर्षापासून शेठ माणूस आणि शेठ माणूस हा ग्रुप तयार झाला आणि खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य लाभलं गेलंय आणि शेठ माणूस यांना सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. टप्पा पडल्यानंतर ऑन साइडला फटका चांगला आहे, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं, सरळ चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलं. 6 धावन करता खराब यावेळेला चेंडू होता आणि पुरेपूर त्याचा फायदा उचलला करण पाटीलच्या गोलंदाजीवर. धावांची गती जर आपण पाहिली तर 63 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवर येताना अप्रतिम टप्पा पडल्यानंतर करण यावेळेला आपण पाहू शकतायत. टायगर स्पोर्ट्स म्हटलं की रोहिदास पाटील त्यांचेच बंधू करण पाटील यावेळेला पाहायला मिळतात आणि अवनी फोटो स्टुडिओचे दीपकजी पाटील ही त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटवर अफाट प्रेम जपणारा आहे. धावसंख्या फलकावर 63 रन्स 63 धावा. चेंडू फेकून झाले आतापर्यंत आपण पाहतोय करण यांचे. पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साइडला टक्कन आवाज आलाय, परंतु या वेळेला मात्र क्षेत्ररक्षकाला निवडलं. सुंदर कमबॅक केलं गेलं करणच्या माध्यमातून आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला मिस्टर अमोल बॅक टू द डगआउट गॉन. डोंगराला ग चैताचे महिन्याला ग कारल्याचे डोंगराला ग चैताचे महिन्याला ग माऊले गज मग नाही डोंगर ग माऊले गज बज नाही डोंगर ग गज बज नाही डोंगर ग माऊले गज बज नाही डोंगर ग. धावांची गती जर आपण पाहिली तर 3.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 63 धावा. करण पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना लेफ्ट आर्म राऊंड विकेट हलक्याशा हाताने मजबूर केला. एक सेट फलंदाजाला करणने यावेळेला गुडलेन स्पॉटला चेंडू पिच केला गेला होता. करणचं जास्तीत जास्त यावेळेला आपण पाहतो स्लो आर्म ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते, परंतु त्याचा रणअप जो आपल्याला पाहायला मिळतो असं वाटतं की गोलंदाज मात्र खूप वेगाने येईल, परंतु ज्या वेळेला मात्र चेंडू डिलिव्हर करतो त्यावेळेला त्याचे ऍक्शन स्लो मध्ये कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. रिलीज ऑफ द डिलिव्हरी सुपर पाहायला मिळते. आर्म ऍक्शन अप्रतिम आपण पाहू शकताय, नॅचरल. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे, सरळ चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी सुंदर कनेक्ट केला गेला. 6 धावा. गुड शॉट. नेसली गो नवा सारा भेसवची पारू नेसली गो नवा सारा गाव चल गो बंदराला पारू दर्याचे गेला गाव चल गो बंदराला पारू. थँक्यू. 70 धावा तब्बल हायेस्ट टोटल आजच्या दिवसामधील उच्चांक यावेळेला गाठला गेलाय साई स्पोर्ट्स सरावली बी संघाने. ऑन साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलं. एक धाव निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तत्पूर्वी एक धाव येते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 71. एक 4 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला. 71 धावा 3 गडी बाद आपल्याला पाहायला मिळते. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी फलंदाजी करणारा संघ साई स्पोर्ट्स सरावली बी हा संघ खेळताना पाहायला मिळतो. टॉस हरल्यानंतर आणि टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं ते टायगर स्पोर्ट्स या संघाने. ही आमच्या खास लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. 7वा सामना आहे जो आपण पाहू शकतात. मैदानाच्या आतमध्ये प्रथम फलंदाजी करताना सरावली बी या संघाने 71 धावा आतापर्यंत 4 षटकांमध्ये लगावल्या गेल्या. 3 गडी बाद. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम रॉकी ग्रुप चषक 2022. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. धावसंख्या 71. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी सूरज यावेळेला पाहायला मिळतो. फील्ड रिस्ट्रिक्शन जर आपण पाहिलं तर यावेळेला सिलिंबिड ऑफ घेतला होता 30 यार्ड सर्कल मध्ये. 4 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. त्या अनुषंगाने आपण पाहतोय ऑफ साइडला तर कितीही मात्र ठेवू शकतात. हा इंटरनॅशनल यावेळेला नियम आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय.
या स्पर्धेच्या माध्यमातून धावांची गती स्कोर कार्डवर 71 गडी बाद. सुपर मॅच एक आहे टोटल या ठिकाणी पाहायला मिळते. अप्रतिम गुड डिलिव्हरी, कैपी निगाह आहे, कैपी निशाणा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट हवेत फिरली गेली होती ती राकेश या फलंदाजाची. निलेश आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 20 धावा या ठिकाणी जमविताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटमधील रिस्पॉन्सिबिलिटी खूप महत्वपूर्ण भूमिका असते, कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य कधीही आयुष्यात थकत नाही. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. मात्र हेच राकेशला करायचं होतं या अगोदरच्या चेंडूवर, कारण राकेश यांच्याकडे सुद्धा ॲबिलिटी आहे, परंतु जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा मान मिळवला आतापर्यंत खेळपट्टीवर तो निलेशने. कारण 6 चेंडूमध्ये 20 धावा, ताबडतोड फलंदाजी. त्याच्या बॅटमधून मात्र धावा खोऱ्याने व्हायला गेल्यात. 72 धावा, 3 गडी बाद, 72 लॉस ऑफ 3 विकेट. ऑन साइडला बॅटन पॅड काय जबरदस्त यावेळेला मिश्रण पाहायला मिळाला. सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावन करता. व्हॉट अ शॉट, सुपर काम. हे चेंडू आहेत ते फुलटॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसं सनसाई चषक SPP चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये वापरले गेले होते फुलटॉस चेंडू. नाईटच्या स्पर्धेमध्ये 2 लाखाची स्पर्धा झाली संदीप पाटील संदीप परदेशी यांची, आणि त्या ठिकाणी सुद्धा फुलटॉस चेंडू हे मात्र यूज केले होते. आणि तेच चेंडू या ठिकाणी यूज केले जात आहेत, कारण वेगवेगळ्या विभागात मात्र आता स्पॉन्सरशिप आपल्याला पाहायला मिळते. परंतु फुलटॉस चेंडू खास करून RG ग्रुपने मात्र यावेळेला दर्शवलं की आपण फुलटॉस चेंडू यंदाच्या वर्षात यूज करूया. टेनिस चेंडू पेक्षा मात्र थोडासा अजून मात्र यावेळेला आपण पाहतोय की जबरदस्त आहे. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे. पूल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल. RG सिक्सर 6 तुम्ही नादच केलाय ते तुम्ही माणूस हायलाइट थँक्यू डीजे. 85 रन्स, 85 धावा फलकावर, 3 गडी बाद, 8 चेंडू मध्ये 32 धावा निलेशच्या बॅट मधून पाहायला मिळतात. इंडिव्हिज्युअल वैयक्तिक धाव संख्या प्रथम फलंदाजी करताना सरावली बी. ऑन साइडला चिप शॉट होता, मात्र यावेळेला डबल माइंड मध्ये होते. एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत यावेळेला 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. आणि दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 87 धावा, 87 रन्स, ज्यामध्ये सिंहाचा वाटा यावेळेला पाहायला मिळतोय. 9 चेंडू मध्ये 34 धावा. धावांचे अक्षरशः या इनिंग मध्ये मॅन्युफॅक्चरिंग मशीन. यस, 1 शॉट यावेळेला आपण पाहू शकतात तुषार भोईर त्या ठिकाणी दर्शवत असताना की 1 शॉट आहे. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 86 धावा. धावांची खऱ्या अर्थानं मॅन्युफॅक्चरिंग मशीन मिस्टर निलेश. या अगोदर मन्याना आपण पाहिलं, व्यंकटेश या खेळाडूला आपण पाहिलं. सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय, मात्र 2 पायांच्या मधून चेंडू निघून जातोय. यावेळेला आपण पाहू शकता चांगला बॅकअप मिळतोय. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर थोडस लेझी क्रिकेट यावेळेला पाहायला मिळत आहे. डिरेक्ट हिट आणि यस इज गॉन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. शेवटच्या चेंडूवर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय 88 धावा आणि 89 धावांचं एक भलं मोठं डोंगर या ठिकाणी उभारलं गेलंय. परंतु क्रिकेट आहे, जेव्हा एक मोठं डोंगर उभारलं जातं तेव्हा त्या धावांचा पाठलाग करायचा असतो, तेव्हा तुम्हाला एकच सामना आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जातील आठवावा लागतो. तो सामना म्हणजे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया. 434 धावांचं काही जबरदस्त धावा चेस केल्या होत्या. हर्षल गिप्टची तुफानी फलंदाजी, मार्क बाउचर या खेळाडूची मात्र घणाघाती फलंदाजी, आणि त्याच्या जोरावर मात्र दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केलं होतं. आणि तो दिवस सर्वात सुवर्ण हस्ताक्षरामध्ये लिहिला गेला होता, कारण 850च्या वरती धावा झाल्या होत्या त्या एकाच मॅच मध्ये. फुलटॉस चॅम्पियनशिप प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स आपण पाहतोय. #1 हेवी बॉल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटॉस चॅम्पियनशिप आपण स्क्रीनवर पाहू शकतायत. खूप चांगल्या प्रकारचं आपल्याला पाहायला मिळत आहेत.
गुरु अँड निलेश वेलकम. सचिन राऊत आपलं हार्दिक स्वागत आहे. खास करून थेट प्रवास या ठिकाणी करून आलेत शिरसाड या ठिकाणाहून. वेलकम सचिन, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. तर गुरु आणि निलेश या दोन फलंदाजांसाठी मात्र ऍडव्होकेट नवीनजी घरत साहेब यांच्याकडून मात्र आपण पाहतोय की 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. चांगली फलंदाजी केल्याबद्दल त्यांचं कौतुक करण्यासाठी मात्र या ठिकाणी कॅश प्राइज ऊर्जा दिली गेली. तर विजयासाठी जर आपण पाहिलं तर एक भलं मोठं लक्ष मात्र पाहायला मिळतं. परंतु क्रिकेटच्या इतिहासामध्ये अशक्य असं काहीच नाहीये, शक्य असं भरपूर आहे. इम्पॉसिबल या शब्दाला आपण जवळून पहा आणि जवळून पाहिल्यानंतर त्याला रीड करा. आय एम पॉसिबल हा शब्द खूप महत्वाची भूमिका आहे. येस, आय कॅन डू इट, मी हे करू शकतो, मी सर्वोत्तम आहे, ही खूप महत्वाची भूमिका आहे. मंगलदास घरत मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतं. त्यांचा सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. सुधीर मिरका यांचा सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय या आरजी ग्रुपच्या वतीने. खूप चांगलं आयोजन नियोजन पाटील नेटवर्कच्या माध्यमातून घर बसल्या या मॅचचा आनंद घेत असताना सर्व मंडळी आपल्याला पाहायला मिळते. जे श्रोते आहेत स्मार्ट टीव्हीवर स्मार्टफोनवर खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकतात. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 88 रन्स 89 रन्स टू विन. जो सामना शिल्लक राहील जर बॅड लाईट आली आणि शिल्लक राहिला तर तो सामना मात्र आपण शुक्रवारी 9:30 वाजता खेळवला जाईल याची दखल घ्यायची आहे. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. तुषार भोईर यांचं मी सुद्धा कौतुक करेन, खूप चांगले स्टँड करतायत. यावेळेला मात्र सरळ बॅटने पुलचा फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न केला, प्रयत्नांना यश यावेळेला येतोय. सेफ झोन मध्ये आहे किशोर, एक हर हुन्नरी खेळाडू आहे. या खेळाडूवर परिपूर्ण निर्भर असेल. 6 षटकांमध्ये वालीव प्रीमियर लीग सुरू होती आणि फैजान मंसुरी सारखा खेळाडू एक अपकमिंग यंगस्टर ज्याने आई एकविरा फायटर्स संघाच्या संघामधून खेळताना ज्याने मात्र जबरदस्त 13 चेंडूमध्ये 62 धावा तब्बल फलकावर लगावल्या आणि त्यामध्ये 6 चेंडूवर 6 षटका ठोठावले आणि 3 षटकांतच 85 धावा पूर्ण केल्या. पृथ्वी वॉरियर्स कमलेश गुप्ता यांच्या संघाबरोबर. टप्पा पडल्यानंतर ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू आपण पाहतो. मिस्टर विरल नायर यावेळेला वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि जतीन केने आम्हाला दर्शवताय यावेळेला 3 धावा या फलकावर पाहायला मिळतात. आणि एकाच साईडला मात्र आकाश यावेळेला दर्शवत असताना किशोर आणि सुशांत हे मात्र 2 फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम, गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. कारण ही खेळपट्टी आहे ती मातेने बनवलेली खेळपट्टी पाहायला मिळते आणि खूप सुंदर. जसं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आपण पाहतो ना, रंगोटी केली जाते, त्याचप्रमाणे ही खेळपट्टी मात्र या ठिकाणी सजवली गेले. जेव्हा दशरथ पाटील 9 तारखेला येतील तेव्हा मात्र त्यांच्याच परिभाषेत मात्र खूप काही आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळेल. कारण 9 जानेवारीचा दिवस खूप आपल्याला चांगला पाहायला मिळेल आणि गोटे अंपायर यांची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळेलच, यात काही ते मात्र शंका नाहीये. कारण रॉकी ग्रुप म्हटलं तर हे 2 मात्र परिवारातील सदस्य, जसं आम्हाला सुद्धा त्यांनी स्थान दिलंय तसं मात्र हे 2 व्यक्तिमत्व सुद्धा सदस्य झालेत. जसं विरल नायर, आशुतोष व्यवहारे, अजित म्हात्रे हे सुद्धा आपण पाहतोय सदस्य हे परिवारामधले आहेत. दिनेश किनी असतील. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला, चेंडूला मात्र यावेळेला सुंदररित्या खेळला गेला वी फॅक्टर मध्ये स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून. येस, इट इज अ 4 रन आरजी चौका. थँक्यू डिझर, थँक्यू, वेलकम बॅक. 7 धावा फलकावर शेठ माणूस यांच्याकडून स्पॉन्सरशिप दशरथ पाटील अँड कोटे अंपायर यावेळेला पाहायला मिळतात. मी म्हणूनच उल्लेख केला होता जेव्हा शेठ माणूस हा ग्रुप तयार झाला ना तेव्हापासून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आर्थिक साह्य पाहायला मिळालं. त्यांचं दानशूर व्यक्तिमत्व, दिलदारपणा, दुनियेतले राजा माणूस आहेत शेठ माणूस. यावेळेला जर आपण पाहिलं तर एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला 22च्या स्वरूपात विरल नायर यावेळेला दर्शवत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 8. चेंडू फिकून झालेत आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. सुनील वजे हे मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या स्कोर कार्डवर 8.
अप्रतिम टप्पा पडल्यानंतर यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न विघ्नहर्ताचे प्रोप्रायटर म्हणून राजेंद्र भोईर अर्थातच राजू यावेळेला आपण पाहतोय चेंडूला गॅदर करतायत. तत्पूर्वी निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना एक षटक आणि एक षटकामध्ये 8 धावा. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यो गया यो आया. बुलाती है मगर जाने का नहीं. बुलाती है मगर जाने का नहीं. ओ बुलाती है मगर धावांची गती जर आपण पाहिली तर 8, 24 चेंडू आणि 81 धावा. पहिलं षटक 8 धावा. टायगर स्पोर्ट संघ आपल्याला पाहायला मिळतोय, कारण टायगर स्पोर्ट्स म्हटलं की ओपन संघामध्ये त्यांचा संघ रोहिदास पाटील, शुभम पाध्ये, एसपी बॉयज, खुशी 11चे अल्पेशजी भोईर. या वेळेला जर आपण पाहिलं तर क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज फर्निचर डिस्ट्रॉइड केलं जातं आणि फलंदाज या वेळेला मात्र बॅक टू द पॅव्हिलियन गॉन मिस्टर किशोर तंबूच्या आसऱ्याला. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळेला ऑफ साइडला इनफिल्डच्या वरून खेळला गेला इंटू द गॅप मध्ये. चेंडू मात्र फरार. चेंडू सीमारेषा पार. चौकार. गुड शॉट. बारा धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 1.2 चेंडूचा खेळ झालाय. 22 चेंडू आणि 77 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम. पुन्हा एकदा स्क्युअर ऑफ द विकेट खेळला गेला इनफिल्डच्या वरून. क्लास टायमिंग. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. 4 धावा बॅक टू बॅक. 2 खणखणीत चौकार. थँक्यू. वेलकम बॅक. 16 धावा 1 गडी बाद. या वेळेला खणखणीत 2 चौकार राहुलच्या बॅट मधून. गेल्या मॅच मध्ये मी मॅन ऑफ द मॅच का ठरलो याचं परिपूर्ण या वेळेला प्रात्यक्षिकरण दाखवत असताना फॉर एक्झाम्पल या वेळेला पाहायला मिळतोय. धावांची गती 16 धावा. ऑन साइडला फटका चांगला आहे. जबरदस्त. अप्रतिम सौंदर्यपूर्ण फटका पाहायला मिळाला. क्रिकेटिंग शॉट. 6 धावा. ग्लेन मॅक्सवेल कॉपीबुक स्टाईल मध्ये 6 धावा. टायगर ग्रुपची जगात हवा नाही याचा नाद नाही करायचा भावा. टायगर ग्रुपची जगात हवा नाही याचा नाद नाही करायचा भावा. आहे 22 धावा 1 गडी बाद. जबरदस्त. राहुल इज ऑन फायर. 3 चेंडूमध्ये 14 धावा 2 खणखणीत चौकार 1 षटकार आणि इरादे पक्के स्पष्ट केलेत की आम्ही सहजासहजी हार मानणार नाही. काय म्हणतात ना, हिमतीने हारा परंतु कधीच क्रिकेटच्या मैदानात हिम्मत हरू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. मात्र या धावा तुम्हाला जर करायच्या असतील तर तुम्हाला हे ध्येय ठेवावंच लागेल. एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते 23 धावा. अप्रतिम.
बाप्पा मोरिया जो त्रिशा 11 विठ्ठलवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक तुमचा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडे या आणि तसेच सरावली संघाचा एक प्रतिनिधी कॉमेंट्री स्टुडिओकडे यायचंय. डोंगरीपाडा या संघाचा सुद्धा यायचा आहे. यस इज गॉन फलंदाज बाद होताना आपण पाहू शकता. डीजेला थांबवतोय. सरावली, डोंगरीपाडा आणि तसेच त्रिशा 11 विठ्ठलवाडी. प्लीज आपण एक एक प्रतिनिधी प्लीज आमच्या कॉमेंट्रीच्या दिशेने आपण यायचं आहे. मुख्य मंचाकडे या. सुनील वजे खूप आपण पाहतोय. साई 13 मॅजिक गुरु मात्र यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. वरई फाटा खूप चांगल्या प्रकारचे त्यांच्याकडून मात्र कमेंट्स चांगल्या प्रकारच्या येत असतात. त्यांचं सुनीलजी वजे खूप खूप आपलं धन्यवाद व्यक्त करतोय. एक चिठ्ठी मात्र यावेळेला लॉट्स रिसीव्ह केला जाईल. जी रिसीव्ह केली जाईल त्या संघाला बाय मिळेल आणि एका संघाला डोंगरीपाडा या संघाबरोबर खेळावं लागेल. आणि विजयी संघाला या ठिकाणी बाय मिळाले आणि एक संघाला मात्र खेळावं लागेल. चला आपण टॉस लगेच करून घेऊया. दोन संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार सुद्धा अवेलेबल आहेत. 2 षटक फेकून झालेत. 18 चेंडू आणि विजयासाठी 66 धावा. सामना बॅलन्सिंग आहे. 22च्या सरासरीने मात्र खेळावं लागेल. परंतु फलंदाजांना या वेळेला चांगली फलंदाजी करावी लागेल. इंटू द गॅप मध्ये चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय. 1 बाउन्स. चौकार. गुड शॉट. आरजी चौकार. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. राहुल नावाचं वादळ घोंगावलंय हे मैदानाच्या आतमध्ये. षटकार चौकारांची आतषबाजी, धावांची भूक न मिटणारा खेळाडू आता खऱ्या अर्थानं मात्र यावेळेला संकट मोचक बनलाय. आत्मविश्वास यशाची गुरुकिल्ली आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त केले गेले आणि कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये त्या ठिकाणी. सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द डगआउट. थँक्यू. चला नो मीटिंग नो टाइम. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. घड्यात वाजलेत 5:23. धावांची गती जर आपण पाहिली तर 27-3 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 2.2 चेंडूचा खेळ झालाय. 16 चेंडू आणि 62 धावा. मात्र राहुलच्या खेळीला पूर्णविराम. राकेशने कोणतीही चुकी केली नाही आणि खूप छान पद्धतीने मात्र यावेळेला जजमेंटने झेल टिपला ऑस्ट्रेलियन कॉपीबुक स्टाईल मध्ये. यावेळेला पाहिलं थोडीशी लेंथ खराब. विरल नायर यावेळेला वळत असताना पाहायला मिळते. वाईटचा इशारा. धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदरीत 28 धावा. 28 रन्स ऑन दी बोर्ड लागला आता 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फुलटॉस चेंडू होता. ऑन साइडला जरूर खेळला गेला. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. राकेशचे प्रयत्न चांगले होते परंतु प्रयत्नांना यश आलं नाही. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि एकाच रुळावर यावेळेला 2 गाड्या येत असताना कॉलिंग चांगलं झालं नाही. कोऑर्डिनेट व्यवस्थित नव्हतं. तालमेलची कमी. फलंदाज बाद. थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 29 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 4 गडी बाद. मिस्टर करण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहिदास पाटील यांचे बंधू आपण पाहू शकतायत. ऑस्ट्रेलियन कॉपीबुक स्टाईल मध्ये कॅप आणि सुंदर पर्सनॅलिटी यावेळेला आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. एकदम निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट हँड बॅट्समन
कालच्या दिवसात आपण पाहिलं जसा क्विंटन डिकॉक परवाच्या दिवसामध्ये बाद झाला आणि त्याला मात्र कन्या रत्न प्राप्त झाली आणि तदनंतर मात्र बाद झाल्यानंतर सामना पराभूत झाल्यानंतर त्याने अचानक रिटायरमेंटची घोषणा केली आणि तिने फॉर्मॅट मधून मात्र क्विंटन डिकॉक याने मात्र निवृत्ती स्वीकारली. एक चांगला खेळाडू. तर क्रिकेटमध्ये तुमचा जोपर्यंत बल्ला चालतो बॅटिंग चालते तोपर्यंत तुम्हाला जरूर स्थान हे सातत्याने पाहायला मिळतं. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय सुरेख पद्धतीने मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकता. तर 30 धावा 5 गडी बाद 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपण पाहू शकतात. कालच्या दिवसात आपण पाहिलं असेल खूप चांगल्या प्रकारचा अंडर-19 वर्ल्ड कप आपल्या भारतीय संघाला मिळाला. बांगलादेश संघाला मात्र पराभूत करून 50 लाख रुपये राहुल द्रविड यांना मिळाले आणि त्याच्यातले 25 लाख रुपये त्यांनी मात्र स्टाफला मात्र जरूर दिलं गेलं आणि खूप चांगल्या प्रकारचं मात्र हे सहकार्य राहुल द्रविडचं न विसरण्यासारखं आहे. वाईटचा इशारा. धावसंख्येत भर. धावसंख्या 31 धावा 5 गडी बाद अशा पद्धतीने आपण पाहू शकतात. 2.5 चेंडूचा खेळ झालाय. 58 धावांचा अजून सुद्धा पाठलाग करायचा आहे. 13 चेंडू आहेत. 13 चेंडूमध्ये 58 धावा टायगर स्पोर्ट्स या संघाला. वेळेला मात्र खूपच बाहेर चेंडू. वाईटचा इशारा. या अगोदर मिथुन यांनी मात्र खूप वाईट फेकले गेले होते. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 32. 5 गडी बाद. चेंडू आहेत 13 चेंडूमध्ये 57 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. दोन संघांमध्ये आज विटी लाईनचा मात्र पॅनल आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. युजेस फुटवर्क यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. थोडंसं फुटवर्क यावेळेला मात्र काम करत नाहीयेत आणि प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धाव येते. एका धावेनिशी धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडू आणि विजयासाठी 56 धावा. 12 चेंडू 56 धावा. रॉकी ग्रुप चषक 2022चा हा शानदार सोहळा. काल 2021 ला सरत्या वर्षाला आपण मावळता दंडवत केला आणि 2022 ला मात्र आपण पाहिलं तर प्रत्येकाने साकडं घातलं असेल का ओमायक्रॉन नावाचा विषाणू हा जास्तीत जास्त आपल्या पर्यंत पोहोचू नये यासाठी मात्र साकडं घातलं असेल ते प्रत्येक नागरिकांनी. कारण 2021 वर्ष खूप आपण 20-21 वर्ष मात्र आपण खूप झुगारलं गेलं आणि खूप मात्र आपण त्रासलेलं गेलं असं म्हणायला हरकत नाही. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आपण सातत्याने पाहिल्या आणि अनेक स्वर्गवासी झाले. त्या स्वर्गवासियांना पुन्हा एकदा आमच्या रॉकी ग्रुप कडून मात्र आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ कडून भावपूर्ण श्रद्धांजली असेल. कारण 365 दिवस कधी जातात थांग पत्ता सुद्धा लागत नाही. 365 दिवस 52 आठवडे 8760 तास 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजे 365 दिवस आणि एवढे मात्र कधी जातात हे थांग पत्ता सुद्धा लागत नाही आपल्याला. स्क्वेअर ऑफ द विकेट सुरेख फटका होता परंतु 3 पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आणि करण पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू टीचर थँक्यू. वेलकम बॅक. 33 धावा 6 गडी बाद. अर्धा संघ चमूच्या आसऱ्याला मात्र जाऊन या वेळेला मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतोय. 11 चेंडू 56 धावा. पुन्हा एकदा मात्र यावेळेला ती स्थिती पाहायला मिळते की काय तू चल मे आया परंतु शेवटच्या मोमेंटला झेल सुटतोय त्या ठिकाणी. एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 34 धावा 34 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. धीरज भोईर यांच्याकडून जर सचिन यांनी जर षटकार ठोठावला तर 200 रुपयांचं कॅश प्राइज. हे धीरज भोईरचं प्रेम आहे ते सचिनवर. परम मित्र आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर यावेळेला आपण पाहतोय 34-55 धावांचं लक्ष. चेंडू आहेत 9. चेंज ऑफ पेस केला गेला होता. राजू एक एक्सपिरियन्स गोलंदाज
स्टेप आउट होऊन खेळला गेला, ऑफ साइडला ड्राईव्ह खेळला जातोय, ग्राउंड स्ट्रोक ज्याला म्हटलं जाईल. एकदा वर्जित, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये, एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एकेरीने धावसंख्या 35 धावा, 3.4 चेंडूचा खेळ झाला. अर्थातच आता चेंडू आहेत 8 आणि 8 चेंडूमध्ये 54 धावा. हे सामन्याचं समीकरण घड्याळ 5:30 वाजलेत. यावेळेला आपण पाहू शकता चेंडू मात्र निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. एकेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर 36 लॉस ऑफ 6 विकेट. सचिन जर षटकार ठोठावतायत तर धीरज भोईर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल सचिनसाठी. ऑन साइडला आपण पाहतोय हा चेंडू मात्र सुरेख पद्धतीने खेळला गेलाय. एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट एका साइडला आज डोंगरीपाडा संघाचे व्यंकटेशने काय जबरदस्त फटकेबाजी केली. त्याच्या कुशल नेतृत्वावर मात्र शिवनेरी संघाला या स्पर्धेतून बाहेर फेकलं गेलं. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलं गेलं. हे अपकमिंग यंगस्टर आहेत आणि नवतरुण उभारते सितारे हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 37 धावा, 6 गडी बाद. संतोषजी भोईर मामा आमच्या ऑन स्क्रीनवर या ठिकाणी पाहायला मिळतात. एक खूप चांगलं व्यक्तिमत्व, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राहणीमान परंतु उच्च विचार त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतात. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये उद्याच्या दिवसात जतीन आम्हाला दर्शवतील की टॉप रन गेटर कोण आहे ते सातत्याने आपल्याला दर्शवलं जाईल. मॅच समाप्त झाल्यानंतर दाखवतीलच. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. ऑन साइडला आपण पाहू शकता हा चेंडू निघून जातोय आणि सुंदर रित्या मात्र त्या ठिकाणी जजमेंटने झेल टिपला गेलाय. विकेट नंबर 7, 7 गडी बाद. यावेळेला बॅक टू द डगआउट. महफिल तारों की दिलदार यारों की, महफिल तारों की दिलदार यारों की, रॉयल एंट्री पे आला ग्रुप, रॉयल एंट्री पे आला रॉकी ग्रुपच्या नावाला आता जोरदार डिमांड. ऍब्सोल्युटली सुपर. यावेळेला आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. धावांची गती मात्र स्थिरावली गेले. धावसंख्या स्कोर कार्डवर मात्र आपण पाहू शकता एकच्या मदतीने धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचले गेले 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगलं सुंदर सॉन्ग परमेश माळी, एक महाराष्ट्राला लाभलेला गोड आवाज. खूप चांगल्या प्रकारचा आपण पाहतोय कोपर, जो आपण पाहतो दिवा कोपर या गावातून बिलॉंग करतायत. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. चेंज ऑफ पेस हे क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र आहे. तुम्हाला मात्र चेंज ऑफ पेस करावंच लागणार आहे. 6 चेंडू तुम्हाला लीगल फेकावे लागतात आणि 6 चेंडूमध्ये जर एक्स्ट्रा चेंडू फेकला तर तुमचं थोडंसं कुठेतरी जे एक्स्ट्रा एफर्ट आहे ते मात्र यावेळेला कामा येत नाहीयेत आणि एक्स्ट्रा एफर्ट करावे लागतात. तुम्हाला थोडीशी मेहनत करावी लागते. चेंडू नव्याने फेकावा लागतो आणि धावा सुद्धा मोजाव्या लागतात. ऑन साइडला सुंदर मात्र यावेळेला आपण पाहतोय चेंडू मात्र निघून जाईल. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 39 या धावसंख्येवर. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 50 धावा. मात्र खूप मोठ्या फरकाने यावेळेला विजयी संपादन करताना आपल्याला पाहायला मिळतील. चला दोन्ही संघाचे कर्णधार या पण लगेच टॉस करण्यासाठी या. 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. अप्रतिम सुरेख आणि यावेळेला मात्र विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय. साई स्पोर्ट्स सरावली बी संघ जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला टायगर स्पोर्ट्स या संघाने, कारण यंदाच्या वर्षात खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलंय. तर डेफिनेटली चांगल्या प्रकारचं मात्र येणाऱ्या काळामध्ये हे चांगले खेळाडू घडतील यात काही शंका नाहीये. स्पीड ब्रेकर आला म्हणून आयुष्यात कधीच खचून जायचं नसतं. निलेश ऑब्विसली यावेळेला मॅन ऑफ द मॅच. डोंगरीपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण